नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित मी आत्मनिर्भर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दर मंगळवारी आपण प्रवास आत्मनिर्भरतेचा आणि आधुनिक युगातील हिरकणींचा या प्लॅटफॉर्मवरती आधुनिक युगातील हिरकणीला भेटतो. मला खात्री आहे या हिरकणींचा प्रवास ऐकून, त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास ऐकून आणि त्याचा अनुभव घेऊन प्रत्येकीला असं वाटत असेल की या जर करू शकतात तर मीही नक्कीच करू शकते. आणि हाच विश्वास या मुलाखतींच्या माध्यमातून, या फेसबुक लाईव्ह सिरीजच्या माध्यमातून मला माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या मनामध्ये जागवायचा आहे. आणि म्हणूनच सातत्याने ही सिरीज मी सुरू ठेवण्याचा प्रयत्न करते. या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज स्त्री व्यक्तिमत्वांना आपण भेटतो. खरं तर ज्यावेळेला एखादी स्त्री जन्माला येते त्यावेळेला ती सामान्यच असते, पण तिची स्वप्न, तिची आवड, तिच्यावर झालेले संस्कार आणि तिची ती सातत्यानं पूर्ण करण्याची जिद्द हीच तिला हिरकणी घडवत असते, असं मला वाटतं. चला तर मग भेटूया आपल्या आजच्या आधुनिक युगातील हिरकणींना, डॉक्टर संजीवनी तोफखाने मॅडमांना. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आजच्या सेशन मध्ये. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर संजीवनी तोफखाने या मला वाटतं एक निराळ्या हिरकणी आज आपल्याला भेटलेल्या आहेत. सरकारी नोकरी, प्रत्येकाला सरकारी नोकरीची फारशी आवड असते, कारण एक समाधानी किंवा स्टेबल आयुष्य जगायला सरकारी नोकरीच्या माध्यमातून मिळतं. पण आपली आवड आणि छंद जोपासण्यासाठी सरकारी नोकरीमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी साहित्यामध्ये पीएचडी केलेली आहे. अशा डॉक्टर संजीवनी तोफखानेचा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. विविध माध्यमातून कथालेखन, ललित लेखन आणि प्रवास वर्णन, त्याचबरोबर काव्यसंग्रहही त्यांनी लिहिलेले आहेत. अनेक ठिकाणी व्याख्यानं त्यांनी केलेली आहेत आणि या कोविडच्या कालावधीमध्ये ऑनलाईन व्याख्यानही त्या घेत आहेत. म्हणजे आधुनिक युगातील हिरकणी हे नाव त्या सार्थ ठरवत आहेत, कारण जास्तीत जास्त महिलांच्या पर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे. या विचारांच्या माध्यमातूनच आपण जागरूकतेकडे जाऊ शकतो आणि जागरूक झालेली स्त्री नक्कीच आत्मनिर्भर होऊ शकते. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला. मॅडम, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुम्हाला अशी विनंती करते की तुम्ही तुमच्या बालपणाविषयी थोडीशी माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना द्याल. बालपणाची माहिती द्यायची म्हणलं तर माझ्या पिढीतल्या सगळ्यांच्या हे लक्षात येईल की सर्वसाधारणपणे आपलं सगळ्यांचं बालपण सारखंच गेलेलं असतं. तर म्हणजे माझं सुद्धा बालपण, मी सातारची, त्यामुळे सातारसारख्या निसर्गरम्य वातावरणामध्ये मी लहानाची मोठी झाली. आणि आम्ही 6 भावंड, वडील एकटे कमावते, म्हणजे साधारण अंदाज येतो की परिस्थिती कशी असेल त्यावेळेला. पण त्या सगळ्या परिस्थितीचा आमच्यावरती कधीही परिणाम आईवडिलांनी होऊ दिला नाही. बालपण अतिशय सुखाचं आणि आनंदाचंच गेलं. आणि त्याला कारण असं होतं की तेव्हा, म्हणजे आत्ता विचार करायला लागलं तर तेव्हाच्या कमतरता लक्षात येतात, पण तेव्हा त्या कधीही जाणवल्या नाहीत. हे वैशिष्ट्य आहे. त्यावेळेला म्हणजे इतकी समाधानी वृत्ती होती की जे आहे, जे मिळालंय त्यातच आनंद मानायचा. म्हणजे मला वाटतं आमची पिढी म्हणजे दिवाळीमध्ये जे फटाक्याच्या माळा आणलेल्या, त्या माळा कधी वाटायला यायच्या नाही, त्या सोडून त्यातले फटाके मोजून लूज वाटायला यायचे, अशी आमची पिढी. अशा पद्धतीने हे बालपण गेलेलं. पण तरी सुद्धा आई वडिलांनी जे जे त्यांना झेपले किंवा जमले ते सगळे आमचे लाड कोड पुरवलेले आहेत. म्हणजे कुठेही तक्रार करायला जागा ठेवली नाही. शिक्षणाच्या बाबतीत असेल, संस्काराच्या बाबतीत असेल, त्यांनी प्रत्येक वेळेला जागरूक राहूनच, म्हणजे मुलं नुसतं वाढवणं आणि घडवणं यात खूप फरक असतो. तर आमच्या आईवडिलांनी आम्हाला घडवलं, नुसतं वाढवलं नाही. म्हणजे आईनी जे दिलं ते एक सुगृहिणी कशी असते हे घरातले संस्कार आईनी दिले. आणि वडिलांनी समाजाभिमुख राहून कार्यरत कसं राहायचं ते आम्ही वडिलांकडून शिकलो. आमच्याकडे सातारला नगरपालिकेचे एक मोठा पाठक हॉल म्हणून होता, नगर वाचनालयाचा. त्या हॉलमध्ये कायम चांगली चांगली व्याख्यानं व्हायची. आमच्या घरापासून जवळच समर्थ सदन म्हणून आहे, समर्थ रामदास स्वामींचं ठिकाण. तिथं वेगवेगळ्या विषयावरची प्रवचनं व्हायची, कार्यक्रम व्हायचे. पण या सगळ्याला आमचे वडील आम्हाला आवर्जून घेऊन जात होते. त्यामुळे अगदी लहान वयापासूनच हे संस्कार आमच्यावरती होत गेले. आईनी लहानपणापासून वाचनाची आवड आमची जोपासली. नगरपालिकेमध्ये बालविभाग असायचा. मला अजूनही आठवत आहे, त्यावेळेला तिथं जिन्याच्या पायरीवर बसून आम्ही साने गुरुजींच्या कथा, त्यांच्या कादंबऱ्या, लहान मुलांचं सगळं साहित्य, त्यावेळेचा चांदोबा असेल, चंपक असेल, ही सगळी पुस्तकं वाचून, त्यातल्या गोष्टी वाचून नकळत, म्हणजे पंचतंत्र आहे, या सगळ्या गोष्टींचे संस्कार
संस्कार मनावरती होत होत आमचं बालपण गेलेलं आहे. आणि मग त्यावेळेला आजी आजोबांकडे जाण्याची एक ओढ असायची. हल्ली तो प्रकार कमी झालाय, पण पूर्वी आमच्या लहानपणी सुट्टी लागली म्हणजे परीक्षेचा पेपर 3 वाजता संपला की 4च्या गाडीने आजी आजोबांकडे जायचं. ही इतकी ओढ असायची. आणि सातारपासून जवळच जिहे म्हणून गाव आहे, त्या गावी आमची आजी राहायची. तिथं आमचं दत्ताचं मंदिर आणि मठ होता. मग पूर्ण 1.5-2 महिने तिथं काढायचे. आणि तिथलं जे बालपण होतं ना, ते संस्कार अजूनही जाणवतात. की तिथल्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे अक्षरशः 12 बलुतेदारांच्या पोरी माझ्या मैत्रिणी होत्या असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथंच कुठंतरी हा समरसतेचा धागा मनामध्ये रुजला, जो मला पुढे जाऊन समरसतेचं काम करताना उपयोगी पडला. म्हणजे समरसता मी नव्याने शिकले नाही, ती माझ्या रक्तात रुजली होती. त्यामुळं हे जे बालपणचे फायदे आहेत, या संस्कारांचे जे फायदे आहेत बालपणचे, ते मला फार जाणवतात. आणि मग अशा वातावरणामध्ये वाढल्यामुळं मनाचा जो एक म्हणजे व्यापकपणा जो मिळतो मनाला, तो तिथे मिळाला. म्हणजे खेडेगावातली हवा नुसती मोकळी नसती, ती मन मोकळी करायला पण उपयोगी पडते. वा अशा वातावरणामध्ये माझं बालपण गेलेलं आहे. वा मस्तच. मोकळेपणा आणि मनमोकळेपणा हा आवर्जून जाणवला मॅडम तुमच्या आत्ताच्या वाक्यामधून. आणि मला वाटतं या संस्कारामध्ये, या बालपणाच्या वातावरणामध्ये तुमचा शैक्षणिक प्रवास पण तितकाच सुखकर झाला असण्याचं असं जाणवतंय. तर शैक्षणिक प्रवासाविषयी सांगा ना. शैक्षणिक प्रवास म्हणाल तर शाळेत असताना सुद्धा म्हणजे मी काही खूप हुशार म्हणजे हुशारांच्या कॅटेगरीमध्ये नव्हते, मधल्या फळीमध्ये होते म्हणायला हरकत नाही. आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार म्हणजे आम्ही 6 भावंड, मी सगळ्यात मोठी. मी SSC झाल्यानंतर आता कुठल्या बाजूला जायचं, खरं सांगायचं तर मला तर काहीच माहिती नव्हतं की म्हणजे बीकॉम म्हणजे काय किंवा सायन्सला जायचं म्हणजे काय आणि कशातलंच काही माहित नव्हतं. पण हा डिसिजन सुद्धा वडिलांनीच घेतला की त्यांच्या मित्रांनी त्यांना कोणीतरी सल्ला दिला की कॉमर्सला घातलं तर कसं बीकॉम झाली की बँकेत नोकरी मिळेल, मोठी मुलगी आहे हाताशी येईल. हा सरळ साधा हिशोब होता. आणि त्यामुळे मी कॉमर्सला गेले. बीकॉम केलं, कॉलेजमध्ये खूप धमालही केली. कॉमर्सला गेलं की अभ्यासाचा ताण नसतो, बरोबर. अभ्यास जरी तरी ताण नसतो. त्यामुळे कॉलेजचं शिक्षण माझं खूप चांगलं झालं. बीकॉम झाले, बँकेत नोकरी लागली नाही पण केंद्र सरकारी नोकरी मिळाली. आणि अर्थात ती मला लग्नानंतर मिळाली, लग्नाच्या आधी काही नाही मिळाली. कारण कॉमर्स म्हणजे बीकॉम झाल्या झाल्या लग्नच झालं. आणि मग लग्नानंतर मला ही नोकरी मिळाली केंद्र सरकारी. पण पुढचा जो माझा शिक्षणाचा प्रवास म्हणाल तर मधल्या 25 वर्षाच्या गॅप नंतर, 20 वर्षाच्या गॅप नंतर जेव्हा मी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यावेळेला, कारण साहित्याची आवड तर लहानपणापासून होती. म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून निबंध लेखन वगैरे माझं अतिशय सुंदर असायचं. निसर्गाच्याच वातावरणात वाढलेली असल्यामुळं कविताही मनामध्ये रुजत होत्या त्याच काळामध्ये. आणि हे सगळं असताना सर्व्हिसमध्ये असतानाच माझे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले. अरे वा. मी मग असं कुठेतरी वाटायला लागलं की नाही नाही आपल्याला याच क्षेत्रामध्ये काहीतरी करायला हवं. म्हणून मग मी स्वेच्छानिवृत्ती घ्यायचं ठरवलं. आणि जून 2000ला मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आणि मग माझा हा वेगळ्या दिशेचा प्रवास म्हणजे मी माझं जे आत्मकथन लिहिलंय त्याला नावच वळणवाटा दिलंय, कारण आयुष्यात इतकी वळणं येत गेली वेगळी वेगळी. त्यामुळं मग मी ठरवलं की आपल्याला साहित्यात जर काहीतरी करायचं असेल तर मुळामध्ये काय वाचावं हे कळलं पाहिजे. केवळ स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लायब्ररी राहून कथा कादंबऱ्या आणून वाचणं हे काय माझं ध्येय नव्हतं. म्हणून मग मी MA करायचं ठरवलं. पण एवढ्या वर्षाच्या गॅप नंतर आपल्याला अभ्यास करायला जमेल का, झेपेल का, म्हणून मग पुणे युनिव्हर्सिटीत जाऊन MA ला रजिस्ट्रेशन केलं. पण MA करू शकले, यशस्वीपणे MA केलं. आणि मग MA केल्यानंतर मात्र कुठेतरी अर्थात याला ना एक प्रोत्साहन देणारी व्यक्ती म्हणजे तुम्हाला त्या त्या वेळेला तसे मार्गदर्शक पण भेटावे लागतात. मी ज्या संस्थेमध्ये उपाध्यक्ष होते, मनोरम बालक मंदिर म्हणून चिंचवडला समर्थ शिक्षण मंडळाची शाळा होती, त्या शाळेमध्ये मी उपाध्यक्ष होते. आणि त्याच्या ज्या संस्थापिका होत्या केतकर आजी, तर त्या स्वतः 50व्या वर्षी SSC झाल्या, 60व्या वर्षी BA झाल्या आणि 69व्या वर्षी MA झाल्या.
वा. त्यामुळं त्या मला सारख्या म्हणायच्या की तुम्हाला साहित्याची एवढी आवड आहे तर तुम्ही एम ए करा. आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळं मी हे एम ए करायचं ठरवलं आणि यशस्वीपणे ते एम ए केलंही. आणि मग असं वाटायला लागलं की नाही नाही अजून काहीतरी करायला पाहिजे, कारण मग एकदा तुम्हाला शिक्षणाची गोडी लागली की तुम्ही थांबू शकत नाही. आणि मग मी पीएचडी करायचं ठरवलं. आणि मग डॉक्टर आनंद घाटुगडे यांच्या हाताखाली मी पीएचडी केलं. माझं साहित्यातलं दैवत ग दी माडगुळकर यांच्याच भावकवितांवरती मी पीएचडी केलं. वा. असा माझा हा शैक्षणिक प्रवास सगळा झालेला आहे टप्प्याटप्प्याने. आणि मला वाटतं की तुमची आवड होती म्हणूनच ब्रेक जरी आले म्हणजे अडचणी जरी आल्या तरी तुम्ही तो पूर्ण करू शकलात. आणि खरं तर स्वेच्छानिवृत्तीनंतर परत एम ए आणि पीएचडी यासारखे डिग्री घेणं आणि सातत्यानं त्यावरती कार्यरत राहणं हा धाडसी निर्णयच मॅडम म्हणावा लागेल. पण या म्हणजे पुढे आपण त्याच्याविषयी बोलणारच आहोत, पण तिकडे जायच्या आधी मला हे विचारायचं की तुम्ही जी केंद्र सरकारची नोकरी केली त्या नोकरीचा अनुभव तुमचा कसा होता? नोकरीचा अनुभवही माझा छान होता, कारण मुळात ना कुठलंही काम आनंद घेऊन करायचं हा माझा स्वभाव आहे. बरोबर. कुठल्याही क्षेत्रातलं काम असू दे तिथं झोकून देऊन करायचं आणि त्यातला आनंद घ्यायचा. म्हणजे सरकारी नोकरी खरं तर कंटाळवाणीच असते. आणि त्यातून मी ज्या डिपार्टमेंटला होते म्हणजे राज्य कामगार विमा महामंडळ अशी ती संस्था आहे. आणि तिथं काम करणं खूप काही अगदी तुम्ही इंटरेस्टिंग काम नाही तिथं तुम्हाला मिळत, कारकुनीच असते. त्यामुळं पण ती करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये आनंद कसा घ्यायचा. आणि माझ्या सुदैवाने मी ज्या ऑफिसला होते तिथं पब्लिक डिलिंग होतं, कामगार लोक यायचे तिथं. त्यामुळे रोज मला नवीन नवीन लोक भेटायची. मग त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचं ऑब्झर्वेशन करणं, याच्यातून मी आनंद घेत होते. आणि खरोखरीच म्हणजे त्या नोकरीमध्ये सुद्धा खूप चांगलं काम करता आलं. तुम्ही जर करायचं ठरवलं तर खूप चांगलं काम करू शकता. म्हणजे आमच्याकडं जर कामगाराचा कामावर असताना अपघात झाला तर त्याच्यावरती जे डिपेंडंट आहेत त्यांना पेन्शन मिळायची. आणि अशा लोकांसाठी मी काम करत होते. त्यामुळं त्या बायका म्हणजे ज्यांचे नवरे गेले, एक तर तुम्हाला केस सांगते, तो मनुष्य आमच्याकडे बायको बाळंतीण झाल्यानंतर 31 रुपयाचं पेमेंट मिळायचं त्या कामगारांना. ते तो माझ्याकडनं घेऊन गेला. आणि मी त्याला त्या दिवशी त्याला मुलगी झाली होती तर म्हणलं मग आम्हाला बर्फी मिळायला पाहिजे की बर्फी द्या. ती मागितली आणि त्याच्यानंतर 8च दिवसात मॅडम तो ऍक्सिडेंट मध्ये गेला मुलगा. आणि त्याची बायको, तिने मुलीचं नाव सुद्धा करुणा ठेवलं होतं, मी अजून सुद्धा ते विसरले नाही. पण तिला मदत करताना जे एक आत्मिक समाधान मला मिळालं. म्हणजे अशा सरकारी नोकरीत सुद्धा तुम्ही जर काम मनापासून केलं तर आणि दुसऱ्यांकडून तुम्हाला जे काही आशीर्वाद मिळतात ना त्याचं समाधान फार मोठं असतं. म्हणजे केवळ सरकारी नोकरी आहे पाट्या टाकायच्या म्हणून टाकायच्या या वृत्तीने कधीच काम केलं नाही. त्यामुळे त्याचा आनंद मिळत गेला. म्हणजे तिथून पिंपरी ऑफिसला तेव्हा मी होते. त्याच्यानंतर माझी जेव्हा लोणावळ्याला बदली झाली त्यावेळेला बहुतेक सरकारी ऑफिसमध्ये बदली झाली की पहिली तक्रार करणारी लोक असतात. पण मला त्याचीही कधी खंत वाटली नाही, उलट एक नवीन संधी मिळाली असं मला वाटलं एका छोट्या ऑफिसमध्ये काम करताना. कारण त्या लोणावळा ऑफिसला तर मी मॅनेजर आणि एक पिऊन एवढा 3च स्टाफ होता. अतिशय छोटं ऑफिस. पण ऑफिस जेवढं छोटं असतं ना तेवढं काम जास्त असतं, कारण एकच माणूस करणारा असतो. पण तिथं सुद्धा मला इतका म्हणजे लोकांचा रिस्पॉन्सही चांगला मिळाला आणि खूप छान काम करता आलं. आणि त्या ऑफिसला जाताना माझा एक आणखीन फायदा असा झाला की लोकल मध्ये जाता येता खूप मैत्रिणी मिळाल्या. खूप मैत्रिणी. आणि मैत्रिणी म्हणजे अशा तशा नाही. मला एक मैत्रिणी मिळाली ती मळवलीला संपर्क बालग्राम म्हणून एक अनाथाश्रम आहे. तो अनाथाश्रम चालवणाऱ्या लता पांडे यांच्याशी माझी मैत्री झाली. आणि पुढे जेव्हा मी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्याच्यानंतर मी दर आठवड्याला दर शनिवारी त्या अनाथाश्रमात जाऊन त्या मुलांचा संस्कार वर्ग घेत होते. ही संधी मला मिळाली. तर मी लोणावळ्याला बदली नसती घेतली तर मला ही संधी नसती मिळाली. म्हणजे जे आपल्यासाठी जे घडतं ना ते नेहमी आपल्या चांगल्यासाठी घडतं हे जर लक्षात घेतलं तर नोकरी कुठली का असे ना तुम्हाला त्याच्यातून आनंदच मिळतो. आणि हा माझा त्या नोकरीतला अनुभव आहे बघा, की तुम्हाला कधीही देव अपयश देत नाही तुम्ही जर चांगल्या मनाने काम केलं तर.
मला वाटतं मॅडम तुमचा दृष्टिकोनच फार महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण तुम्ही ज्या ज्या गोष्टी आता मांडताय, तुमचा प्रवास मांडताय, त्यामधून तुमचा सकारात्मक दृष्टिकोन जगण्याकडं, जीवनाकडे बघण्याचा दिसून येतोय. आणि त्यातही मला समाधान देणारं काय आहे, मला आनंद देणारं काय आहे, हे ज्यावेळेला आपण शोधतो त्याला नक्की ते सापडतच. आणि जसं आता तुम्ही म्हणालात की जे काय होते ते चांगल्यासाठीच होते, यावरती ठाम विश्वास ठेवून ज्यावेळेला आपण आपलं आयुष्य जगतो त्याला सगळं चांगलंच आपल्या समोर येतं, किंवा रादर जे काही समोर घडतं त्यातलं चांगलं बघण्याची दृष्टी आपल्याला मिळते. फार सुंदर मॅडम तुम्ही सांगितलं ते. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नोकरीमध्ये असताना तुमचे 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आणि मला वाटतं तिथूनच तुमचा साहित्यिकाचा प्रवास सुरू झाला. तर साहित्य आणि लेखन याविषयी सांगा ना. ती फार गमतीशीर गोष्ट आहे. काय झालं, जरी माझे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले तरी ते खूप उशिरा झाले. म्हणजे मी लिहित होते अगदी शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून, पण मी कविता लिहायची आणि शेजारची एखादी मैत्रीण फक्त त्याची वाचक असायची. कधीही कुठेही एकही कविता मी पाठवली नाही, कधी कुठल्या कवी संमेलनाला गेले नाही. थेट 94 साली ज्या वेळेला सातारला साहित्य संमेलन होतं, अखिल भारतीय साहित्य संमेलन, तेव्हा साताऱ्यातच आहे आणि त्या निमित्ताने सातारीला जाता येईल, कारण माहेर पण आणि सासर पण दोन्ही सातारा, आणि मुलांची पण अडचण होणार नाही अशा यांनी तिथं कविता पाठवली. आणि पहिल्याच ठिकाणी पाठवलेली कविता निवडली गेली, म्हणून आनंदाने मुलांना घेऊन गेले. शुक्रवारचा एक दिवस सेल टाकली, शनिवार रविवार सुट्टी असायची, आणि रविवारी दुपारच्या 2च्या गाडीचं रिझर्वेशन केलं होतं, कारण दोन्ही लहान मुलं घेऊन परत यायचं म्हणून. आणि तिथं गेल्यानंतर मात्र संपूर्ण शुक्रवार गेला, शनिवारचा दिवस गेला. त्या नवोदित कवींमध्ये जी काही लाईन लागली होती त्यात माझा नंबरच आला नाही. आणि रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून मी मुलांना घेऊन, ती बॅग घेऊन, सगळं घेऊन, कारण आमच्या सातारच्या स्टँडच्या शेजारीच ते साहित्य संमेलन भरलं होतं, आणि तिथं जाऊन बसले. वारंवार मी त्या संयोजकांना सांगत होते की अहो माझी 2ची गाडी आहे, 2ची गाडी आहे, पण संधी काही मिळाली नाही आणि मी कविता न वाचता परत आले. अरे बापरे. आणि फक्त एक झालं त्याच्यातून मी असा अर्थ काढला की ज्या अर्थी आपली कविता निवडली जाते त्या अर्थी ती लोकांना ऐकवण्यासारखी आहे. आणि कुठेतरी माझ्या मैत्रिणींनाही हे जाणवलं की हिच्या कविता खरंच लोकांना आवडत आहेत. मग एका मैत्रिणीच्या बिल्डिंगमध्ये कवी संमेलन होतं टेरेसवर, आणि ते भरवलं होतं ज्येष्ठ गझलकार अनिल कांबळे यांनी. तर तिने मला मग फोन केला की असं असं माझ्याच बिल्डिंगमध्ये कवी संमेलन आहे आणि मी तुझं नाव दिलंय, तू ये. आयुष्यात पहिली कविता सादर केलेली अनिल कांबळेंनी घेतलेल्या कवी संमेलनामध्ये त्या टेरेसवरती लोकांसमोर सादर केलेली. वा. आणि त्यानंतर मात्र अनिल कांबळेंनी मला त्यांच्या संस्थेचं सभासद करून घेतलं, आणि तिथून माझा हा साहित्यिक प्रवास जो सुरू झाला त्यांनी मग तिथून गती घेतली. नक्कीच नक्कीच फार सुंदर अनुभव होता. आणि मी मगाशी जे म्हटलं ना बाबा, नाही सादर करायला मिळाली पण त्यातून ना उमेद न होता तुम्हाला त्यातून पॉझिटिव्ह काय आलं, तर माझी कविता ही वाचनीय आहे आणि नक्कीच ती सादरीकरणासाठी सुद्धा असणार आहे. आणि म्हणून तुम्ही साहित्यिकांकडे वळालात आणि असा हा सुंदर प्रवास तुमचा घडला. काव्यसंग्रह असतील, ललित लेखन असतील, किंवा तुमचे कविता सादरीकरणाचे प्रयोग असतील, त्याविषयी सांगा मॅडम. मग नंतर काय झालं, जेव्हा एकदा त्या संस्थेची सभासद झाले आणि कवी संमेलनाला जायची मग सवय लागली, आणि मग पेपर मधल्या निवेदनांकडे लक्ष जायला लागलं, आणि मी वेगवेगळ्या कवी संमेलनांना जायला लागले. मग त्याच्यामध्ये काही 2-3 कवींचा परिचय झाला, आणि आम्ही त्रिमिती ही काव्यसंस्था स्थापन केली पिंपरी चिंचवडमध्ये, आणि मग त्याच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घ्यायला लागलो. मग त्यात एक भाग्यश्री कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण होती, दुर्दैवाने ती गेल्या वर्षीच वारली खूप लहान वयामध्ये, आणि अचानक ती गेली. पण तिने आणि मी चंद्रफुलांची ओंजळ असा तिच्या आणि माझ्या कवितांचा एक स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला, आणि त्याचे बरेच प्रयोग आम्ही केले. आणि मग एकदा मी कवी संमेलनांमध्ये सूत्रसंचलन करतेय, कार्यक्रम करतेय हे कळल्यानंतर आमच्या भागातल्या एक नगरसेविका कांताताई मोंढे म्हणून, तर त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचलन माझ्याकडे द्यायला सुरुवात केली. त्यातून त्यांचा परिचय झाला, आणि मग जे बचत गटांचं एक मध्ये मोठी चळवळ सुरू झाली
त्यात त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे संस्कार वर्ग घेता तिथल्या पालकांचा तुम्ही एक बचत गट सुरू केला. मग त्यातून मी बचत गट सुरू केला. त्या महिलांचा बचत गट सुरू केला आणि त्या कामामध्ये पडले. म्हणजे कामं कशी एकात एक होत गेली सांगते. तर त्या एका कार्यक्रमामध्ये कांता मोंढेंच्या आम्ही सिंधुताई सपकाळांना बोलवलं होतं आणि त्या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करत होते. आणि तो कार्यक्रम बघायला म्हणून विजयराव कापरे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समरसता मंचाचे प्रचारक ते त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी माझं सूत्रसंचालन बघितलं आणि त्यांनी मला समरसता साहित्य परिषदेमध्ये घेतलं. आणि समरसता साहित्य परिषदेचं एक साहित्य संमेलन त्याच वेळेला चिंचवडमध्ये होणार होतं. त्या संमेलनाची निमंत्रक म्हणून त्यांनी माझी निवड केली. वा. म्हणजे कसं होत जातं तुम्हाला, आपण काही करत नसतो, सगळं नियोजन ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते होत असतं. मी काही केलं असं म्हणायला मला काहीही जागा नाही, कारण हे सगळं होत गेलं, घडत गेलं. आणि मग मी समरसता साहित्य परिषदेचं काम करायला लागले. जसजसं समाजाभिमुख होऊन मी काम करत होते ना, तसतशा माझ्या कविता पण समाजाभिमुख होत गेल्या. मग वेगवेगळ्या घटना प्रसंगातून कथा बीज रुजत गेली. मग कथा लिहिल्या गेल्या, ललित लेख लिहिले गेले, समरसतेच्या निमित्ताने काही वैचारिक लेख लिहिले गेले. असा हा सगळा प्रवास होत गेला. मी केला असं तर नाही म्हणू शकत, पण हा असा होत गेला, घडत गेला. यात थोडासा बदल मॅडम मी खरं तर करू इच्छिते. जी संधी समोर आली ती घेण्याचं जे तुम्ही निर्णय घेतला ना, त्यामुळे हा प्रवास होत गेला असं आपण म्हणू शकतो. कारण बऱ्याचशा स्त्रिया ती समोर आलेली संधी एकतर ओळखू शकत नाहीत आणि जरी ओळखली तरी त्या द्विधा मनस्थितीत असतात की ती संधी घेऊ की नको घेऊ. बरोबर. तो क्षण जो आहे, निर्णयाचा क्षण, तो मला वाटतं फार महत्वाचा असतो. तो निर्णय तुम्ही घेतलात आणि पुढे तुमचा आत्मनिर्भरतेचा प्रवास तुम्ही सुरू केलात. आणि जसं आता तुम्ही एक सांगितलं की समरसता परिषदेच्या निमंत्रक म्हणून तुम्ही काम केलात, अशाच अनेक संस्थांवरती तुम्ही काम करताय. म्हणजे संस्थाचे पदाधिकारी असतील किंवा त्यांचे मार्गदर्शक म्हणून असतील, तर अशा संस्थांवरती काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? खूप आनंददायी असतो हा अनुभव. तुम्ही वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत असता, शिकायला मिळतं. आणि काय झालं, मी ज्या ज्या संस्थांमध्ये काम केलं, फार मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली हो. म्हणजे आम्ही जी साहित्य संमेलनं घेत होतो, कालिदास प्रतिष्ठान म्हणून एक संस्था होती भोसरीची, ज्ञानेश्वर कुलकर्णी त्याचे संस्थापक होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही 6 साहित्य संमेलनं सलग घेतली. आणि मग त्यावेळेला विमा बाचल, वसंत बापट असे मोठे मोठे साहित्यिक संपर्कात आले, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. अगदी अनिल कांबळेंच्या बरोबर तर आम्ही जेलमध्ये सुद्धा कवी संमेलन घेतलं होतं, जेलसाठी. आणि म्हणजे असं वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत असताना तुम्हाला पण शिकायला मिळतं, तुम्ही घडत जाता. या लोकांमध्ये कसं वावरायचं, कसं बोलायचं, मिटिंगला बसल्यानंतर तुम्ही तुमचे मुद्दे कसे मांडायचे, केव्हा बोलायचं, केव्हा नाही बोलायचं, या सगळ्या गोष्टी या मोठ्या लोकांकडे बघून मी शिकत गेले. चापेकर स्मारक समितीमध्ये मी काम करत होते त्यावेळेला गिरीश प्रभुणे अध्यक्ष होते त्याचे, म्हणजे अजूनही मला वाटतं तेच आहे. आता मी चिंचवड सोडूनही 10 वर्ष झाली, पण त्यांच्या बरोबरही मला काम करायला मिळालं. म्हणजे असं अनेक लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि मी घडत गेले. म्हणजे मी काय अनुभवलं म्हणण्यापेक्षा मी त्यातून घडत गेले की जास्तीत जास्त आपण काम कसं करायचं, नियोजन कसं करायचं, कुणाकडून काय शिकायचं, हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्ही बरोबर तसे घडत जाता. म्हणजे मी जसं इलाही जमादार माझे गझल मधले गुरु, त्यांच्याकडनं गझल शिकले, पण अनिल कांबळे यांच्याकडनं मी कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं हे शिकले. म्हणजे कार्यक्रम तुम्ही आयोजित करत असताना आयोजक म्हणून तुमची जबाबदारी काय असती आणि तुम्ही किती बारकाईने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे माहिती झालं. आणि म्हणून मी आज हे कार्यक्रम घेऊ शकते किंवा संमेलनं सुद्धा एवढी जी मोठी मोठी आम्ही आयोजित केली, ते केवळ म्हणजे अनिल कांबळेंचा जो मी गायडन्स घेतला. म्हणजे प्रत्येकाकडून असं काहीतरी वेगळं शिकायला मिळालं मला. प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येकाकडून वेगळं वेगळं मी शिकत गेले आणि वेगळा अनुभव मिळत गेला. नक्कीच नक्कीच मॅडम. आणि मला वाटतं हे अनुभव आपल्याला घडवत असतात, जसं तुम्ही म्हणालात, आणि आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. त्यामुळे आलेला जो काय आपल्या समोर आले. हा मॅडम बोला. नाही नाही बोला, तुम्ही बोला ना. आपल्या समोर जी आलेली संधी आहे ती निवडून आपण आपल्याला घडवायचंच काम म्हणजे करत असतो असं मला वाटतं. आणि जसं तुम्ही आता साहित्य संमेलनाचा विषय काढलात किंवा
पिंपरी चिंचवडमध्ये अजूनही सोडून जरी 10 वर्ष झाली असली तरी अजूनही तुम्ही केलेले संस्कार वर्ग तिथं सुरू आहेत आणि कोल्हापूरमध्ये येऊन सुद्धा तुम्ही तुमचा हा साहित्य संमेलनाचा प्रवास सुरू ठेवलेला आहे. तर तो प्रेक्षकांना ऐकायला निश्चितपणे आवडेल. त्याविषयी थोडीशी माहिती द्या. कोल्हापूरला आल्यानंतर म्हणजे कोल्हापूरला येणं हे माझ्या जीवनातलं फार मोठं वळण होतं. कारण जवळजवळ 30-35 वर्षे चिंचवडमध्ये काढल्यानंतर आम्ही कोल्हापूरला आलो. आणि कोल्हापूरला आल्यानंतर काही महिनेच झाले असतील मला वाटतंय, तर करवीर नगर वाचन मंदिरचे कार्यकर्ते माझ्याकडे आले. म्हणजे काय झालं, पूर्वी मी समरसतेचं काम करत असताना 1-2 वेळा इथे येऊन गेले होते, त्यामुळे संघ परिवारामध्ये माझं नाव माहीत होतंच सगळ्यांना. आणि त्यांना इथं मी आली आहे हे कळल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि मी तिथं साहित्यिक संचालक म्हणून काम करावं असं त्यांनी सांगितलं. आणि मग तिथं काम करायला लागल्यानंतर मनात असा विचार आला की आपण इथं काहीतरी वेगळं केलं पाहिजे, जे इथं झालेलं नाही आतापर्यंत ते केलं पाहिजे. मग सुरुवातीला काय करायचं, तर आम्ही एक कथालेखन कार्यशाळा घेतली. सुरुवात अशी झाली की पहिल्यांदा आम्ही कथालेखन कार्यशाळा घेतली आणि त्यासाठी समरसतामध्ये माझ्या बरोबर जे काम करत होते रवींद्र गोळे म्हणून, त्यांचं मी सहकार्य घेतलं. त्यांनी मला सांगितलं की साहित्य संस्कृती मंडळ अशा गोष्टींना अनुदान देतं आणि तुम्ही असे कार्यक्रम घेऊ शकता. मग आम्ही पहिल्यांदा कथालेखन कार्यशाळा घेतली. ती यशस्वी झाली म्हणल्यानंतर मग साहित्य संमेलनाचा विचार केला. आणि खरोखरीच पहिल्यांदा इथं साहित्य संमेलन घेताना तसं म्हणलं तर अगदी स्वतंत्रपणे, कारण तिथं माझ्या बरोबर कार्यकर्ते होते वेगळे, इथे अजून कोणाशी फारसा परिचयच नव्हता, इथले साहित्यिक माहित नव्हते. पण मग या वेळेला मला रजनी हिरळीकरांची मदत झाली की इथले साहित्यिक कोण आहेत, कोणाला बोलवायचं, कोणते विषय घ्यायचे. मग आम्ही दोघींनी मिळून सगळी ती आखणी केली आणि मग आम्ही इथं ते साहित्य संमेलन घेतलं. त्यांची खूप मला चांगली मदत झाली. आणि अर्थातच आमचं संचालक मंडळ करवीर नगर वाचन मंदिरचं आणि आमच्या ज्या ग्रंथपाल आहेत मनीषा शेणाई, त्यांनी तर खूप मदत केली. म्हणजे सगळ्यांचंच. आणि हे कुठलंही काम असतं ना ते तुम्ही एकटे दुकटे नाही करू शकत. फार महत्वाचं आहे की तुम्हाला तशी माणसं भेटावी लागतात. आणि माझ्या सुदैवानी मला खूप चांगली माणसं त्या वेळेला भेटत गेली. आणि मग कोल्हापुरामध्ये आमचं हे साहित्यिक काम सुरू झालं. कोल्हापुरात मी रमण्याचं आणखीन एक फार मोठं कारण घडलं त्याच वेळेला. सुधाताई कुलकर्णी म्हणून एक जण माझ्या परिचयाच्या इथे परिचय झाला आणि त्या म्हणजे जवळजवळ आता 87 वर्षाच्या बाई आहेत, पण त्या काळामध्ये संस्कृतमध्ये प्रचंड काम केलेलं. म्हणजे संस्कृतमध्ये पीएचडी केलेल्या बाई त्या. पीएचडी त्यांची दुर्दैवाने त्यावेळेला पूर्ण नाही झाली, पण थिसिस त्यांनी पूर्ण केला होता आणि युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्यांनी बरंच काम केलं होतं. त्यांच्याशी परिचय झाला आणि त्यांच्यामुळं मी अध्यात्माकडे ओढली गेले. आणि ज्ञानेश्वरी आणि दासबोध त्यांचा स्वतःचा गीतेचा खूप अभ्यास आहे. आणि मग आम्ही इथं आल्यानंतर ज्ञानेश्वरी आणि दासबोधाचा अभ्यास मी सुरू केला. आणि मग तो तर विषय एवढा प्रचंड आहे की त्यात तुम्ही एकदा रमलात की दुसरं काही तुम्हाला लागत नाही, तुम्ही त्याच्यात रमत जाता. म्हणजे असं त्या टप्प्यावर योग्य माणसं भेटणं, मग ते साहित्य संमेलन असू दे, कवी संमेलन असू दे, नाहीतर आणखीन एखादं कुठलं शिबिर घ्यायचं असू दे, लहान मुलांची शिबिरं घ्यायला सुद्धा. इथं आल्यानंतर कांचनताई परुळेकर मला भेटल्या, त्यांच्याशी परिचय झाला, त्यांच्याकडून काही गोष्टी मला समजल्या. कसं आहे, तुम्हाला ना म्हणजे ती राजहंसाची दृष्टी पाहिजे, निरक्षीर विवेक ज्याला म्हणतात ना, की बरोबर काय वेचायचं हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला खूप चांगलं यश मिळतं. हे सगळं माझ्या या प्रवासामध्ये माझ्या लक्षात आलं. आणि हे आपणच करावं लागतं. म्हणजे तुमचा आत्मनिर्भरतेचा विषय इथे येतो की हे जर माझं मी केलं नसतं तर कोणी मला येऊन शिकवलं नसतं की तू हे शिक. म्हणजे आपण ज्या आत्मनिर्भरतेचा विषय आता बोलणार आहोत किंवा बोलतो आहोत तो इथे आहे की आपल्यालाच समजलं पाहिजे की मला काय हवंय आणि मला काय करायचंय. हे जेव्हा आपल्याला ठामपणे माहिती असतं तेव्हा बरोबर तुमची पावलं त्याच वाटेवरती पडतात आणि तुम्ही त्याच पाऊल वाटेने चालायला सुरुवात करता. आणि एकदा तुम्ही चालायला सुरुवात केलीत की तुम्हाला मार्गदर्शकही भेटतात, दीपस्तंभ मध्ये मध्ये असतातच, फक्त त्यांच्या प्रकाशाचा फायदा घ्यायचा आपल्याला कळलं पाहिजे. तो घेत आपण वाटचाल केली पाहिजे. नक्कीच नक्कीच मॅडम. आत्मनिर्भरता या विषयी आता तुमच्या बोलण्यातूनच आला म्हणून मी त्याच प्रश्नाकडे वळते. ऍक्च्युली मी आत्मनिर्भर या प्लॅटफॉर्मची निर्मितीच मुळात मी या एका
उद्देशाने केली होती की महिलांनी स्वतःला आत्मनिर्भर समजलं पाहिजे. डिसिजन मेकिंग असेल, आत्मविश्वास असेल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तिनं स्वतःवरती पहिल्यांदा अवलंबून असलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहतो त्यावेळेला आपण समोरच्याच्या विचारांनी चालायला सुरुवात करतो असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. तर तसं न होता मी माझ्या विचारांची प्रामाणिक राहून माझे निर्णय मी स्वतः घेईन. हे माझ्या दृष्टीने थोडंसं आत्मनिर्भरता आहे असं मला वाटतं. तर आत्मनिर्भरता म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही त्याविषयी काय सांगाल? आत्मनिर्भरता म्हणजे केवळ आर्थिक स्वातंत्र्य नव्हे, तर एक तर आपल्याला आत्मविश्वास पाहिजे की मी ही गोष्ट करू शकते आणि मला हे करायचंय, ती पहिली महत्वाची आहे. दुसरी म्हणजे निर्णय क्षमता आपली वाढवली पाहिजे. प्रत्येक वेळेला किरकोळ गोष्टीत सुद्धा निर्णय घेताना आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये नवऱ्यावर अवलंबून असलेल्या बायका मी बघितल्यात. म्हणजे मूल जरी पडलं तर संध्याकाळी नवरा ऑफिसमधून येईपर्यंत वाट बघायची आणि मग तो आल्यानंतर दवाखान्यात न्यायचं. अशा सुद्धा बायका मी बघितल्या. तर तुम्हाला त्या त्या वेळेला जर योग्य निर्णय नाही घेता आले ना तर खूप मोठं नुकसान तुमचं होत असतं. त्यामुळे निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जपायला आपण शिकलं पाहिजे. पण जेव्हा आपण आत्मसन्मान जपायचा म्हणतो ना त्यावेळेला आधी दुसऱ्याचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. वा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा सन्मान कराल तेव्हा तुमचा आत्मसन्मान जपला जातो. कारण नाहीतर मी कुणीतरी म्हणजे कसं आहे, तुम्हाला जर तुमचा आत्मसन्मान जपायचा आहे, तुम्हाला जर काहीतरी करून दाखवायचं आहे तर तुम्ही एकटे अशा नाही आहात ना की जे सगळं तुम्ही करू शकणार आहात. तुम्हाला कोणाचं तरी सहाय्य लागणार आहे. आणि जर मला दुसऱ्याचं सहाय्य हवंय आणि ते मिळावं असं अपेक्षित आहे तर मी त्या व्यक्तीच्या मताचाही सन्मान करायला शिकलं पाहिजे. आणि असं केल्याशिवाय तुमचा आत्मसन्मान जपला जात नाही हे मला निश्चितपणे वाटतं. आणि म्हणून आत्मनिर्भरतेकडे जात असताना अहंकार वाढत नाहीये ना हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी आत्मनिर्भर झाले, मी कमवती झाले म्हणजे माझ्या घरावर माझा हक्क चालला पाहिजे आणि हुकूमत माझी चालली पाहिजे. किंवा आज एकंदरीत आपण समाजामध्ये जी टेंडन्सी बघतोय ना स्त्रियांमध्ये वाढत चाललेली की कमवत्या झाल्या म्हणजे सगळं झालं असं नाही. तुम्ही पैसा कमवताय म्हणजे सगळं होतं असं नाही. तुमच्या ज्या नैसर्गिक जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही दुसऱ्यावर टाकू शकत नाही. त्यामुळं जी स्वतः पहिल्यांदा गृहिणी चांगली आहे ना तीच समाजात चांगली ठरू शकते आणि तीच समाजात यशस्वी होऊ शकते. तेव्हा पहिल्यांदा घर नीट सांभाळायला जी शिकते ना ती आत्मनिर्भरता पहिली महत्वाची आहे. की माझा संसार मी नीट चांगला चालवीन, माझं घर मी चांगलं करीन, माझ्या मुलांना मी चांगलं घडवीन. इथं आधी आत्मनिर्भर व्हा. हल्ली काय होतं आत्ताचे पालक म्हणजे मी कुणालाही दोष देत नाही, कदाचित काळच तसा असेल, पण हल्लीच्या पालकांचं एकंदर मी बघितलंय मुलांना 1760 क्लास लावून टाकायचं. संस्काराची गरज वाटली संस्कार वर्ग लाव, अभ्यासामध्ये मुलगा मागे पडतोय क्लास लावून टाक. असं नाही. तुम्ही जर त्याला मातृभाषेतून शिक्षण देत नसाल, अन्य माध्यमामध्ये घालत असाल तर त्याला तुम्हाला शिकवता आलं पाहिजे. आमची पिढी कशी घडली तर आमच्या आईने आम्हाला निम्म अर्ध शिक्षण स्वयंपाकघरात दिलंय हो. आजकाल मुलं जे प्ले ग्रुप आणि प्री केजी मध्ये जाऊन शिकतात ते आम्ही सगळं आईकडे किचन मध्ये शिकलोय. म्हणजे ही आत्मनिर्भरता आमच्या आईच्यात तेव्हा होती. म्हणजे मी तर सांगते मला तर सुदैवाने अशी आई लाभली की माझा 3 नंबरचा भाऊ म्हणजे आम्ही आधीची 3 जण असताना 3 नंबरचा भाऊ म्हणजे मी चौथी त्याला इंग्लिश मिडियमला घातल्यानंतर माझ्या आईनी पुन्हा एबीसीडी पासून अभ्यास केला स्वतः. मुळात ती 9वी पर्यंत शिकलेली होती पण मध्ये बरीच वर्षाची गॅप पडलेली, पण पुन्हा एबीसीडी पासून अभ्यास करून 4थी पर्यंत त्याचा अभ्यास ती स्वतः घरात घेत होती. त्यामुळे तिचेच संस्कार माझ्यावर झालेले असल्यामुळं आपण आधी ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो पार पाडायला आपण सक्षम आहोत की नाही याचा विचार आधी करायला पाहिजे. आणि तेव्हा ती आत्मनिर्भरता तुमच्यात येते. कुठलीही गोष्ट करत असताना आधी माझी कुवत काय आहे हे ओळखा. स्वतःची कुवत ओळखली पाहिजे, आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि तो असाच निर्माण होत नाही हो, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात.
एक 15-20 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा मी नोकरीत होते त्यावेळेला जर तुम्ही मला विचारलं असतं की मॅडम एखाद्या विषयावरती व्याख्यान द्याल का, म्हणजे मला सहज गंमत म्हणून आठवलं की एक जणाचा निरोप समारंभ होता, एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये बदली झाली म्हणून, आणि कुणीतरी मला म्हणलं त्याच्याबद्दल 2 शब्द बोला. खोटं नाही सांगत मॅडम, मला बोलताच येईना, म्हणजे रडू आल्यासारखं वाटायला लागलं त्यावेळेला. 4 वाक्य सुद्धा उभं राहून बोलता येत नव्हती. हे तुम्हाला आज खरं वाटेल? अजिबात नाही. अजिबात नाही. तर हे स्वतःला घडवणं, स्वतःतला आत्मविश्वास जागृत करणं. प्रत्येकामध्ये गुण असतातच हो, पण ते गुण ओळखून आपल्या गुणांना आपण प्रोत्साहन देणं, दुसऱ्यांनी द्यावं ही अपेक्षा नाही, आपल्या गुणांना आपण प्रोत्साहन देणं ही आत्मनिर्भरता. नक्कीच नक्कीच मॅडम, फार सुंदर सांगितलं. आणि मला वाटतंय कुठेतरी हा समतोल साधणं जास्त महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये. कारण आपण म्हणतो की आर्थिक स्वतंत्रता आली म्हणजे आपण आत्मनिर्भर झालो, तर तसं नाहीये. हा बॅलन्स करत जाणं म्हणजे शिकणं. आणि जसं आता मॅडमांनी स्वतःचं उदाहरण दिलं की 10-12 वर्षापूर्वी ज्यांना 4 वाक्य बोलायची म्हटल्यानंतर भीती आली होती, सेम माझं ज्यावेळेला 1 वर्षापूर्वी मला सांगितलं असतं की लाईव्ह मध्ये तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला मुलाखती घ्यायच्या आहेत 100 मुलाखती, तर हे मला खरोखरच त्यावेळेला जमलं नसतं. पण हा आत्मविश्वास आम्ही आमच्यामध्ये जागृत केला आणि सातत्यानं त्यावरती काम करत राहिलो आणि हे आज शक्य झालं. आणि यातून एकच संदेश, जसं मी सुरुवातीला म्हणाले की आम्ही जर करू शकतोय तर तुम्ही निश्चितपणे करू शकताय. स्वला ओळखणं आणि आत्मविश्वासानं ते आपण ठरवलेलं कार्य पार पडणं, मला वाटतं हीच आत्मनिर्भरता आहे. या आत्मनिर्भरतेसाठी विशेष असं काय करायला पाहिजे महिलांनी, असं तुम्हाला वाटतं मॅडम? आत्मनिर्भरतेसाठी पहिल्यांदा स्वतःला ओळखा, स्वतःमधले गुण ओळखा आणि आपल्याला नक्की काय करायचंय हे ठरवा. तेच जोपर्यंत तुमचं ठरत नाही. आणि स्त्रीने ना पहिल्यांदा तुम्हाला सांगू का, स्त्री खूप अजून देह पातळीवरच जगते हो. म्हणजे मी सुंदर दिसलं पाहिजे, मी पार्लरमध्ये गेला पाहिजे, मी चांगल्या चांगल्या साड्या घेतल्या पाहिजे, त्यातच खूप अडकलेली आहे. त्यातून बाहेर पडा. आणि स्त्रीला माणूस म्हणून, जर आपण आता सध्या खूप घोषणाबाजी करतो की स्त्रीला माणूस समजा, स्त्री पण एक माणूस आहे, तिला बरोबरीची वागणूक द्या. आम्ही आधी स्वतःला माणूस समजूया ना. आम्ही अजून स्वतःला जर स्त्री पातळीवरच ठेवत असू, महिला पातळीवरच आम्ही जगत असू, आम्ही स्वतःबद्दल इतका खोटा विचार करत असू, तर दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल मोठा विचार करावा ही अपेक्षा कशी करू शकतो आपण? त्यामुळे महिलांनी पहिल्यांदा स्वतःच्या स्त्रीत्वातून बाहेर पडावं. स्त्रीत्वातून बाहेर पडावं याचा अर्थ स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या टाळाव्यात असं मी म्हणत नाही. मी पहिलंच वाक्य माझं होतं की निसर्गाने ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या आम्हाला पार पाडायच्याच आहेत. स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीत सुद्धा मला नेहमी एक प्रश्न पडतो, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे कुणापासून पाहिजे हो? ज्या पित्याने आम्हाला जन्म दिला त्याच्यापासून, आमच्या पाठीवर पाठ लावून आलेल्या भावापासून, ज्याच्या बरोबर आम्ही सहजीवन घालवतोय त्या पतीपासून, का ज्याला आम्हीच जन्म दिलाय त्या मुलापासून? या कोणापासूनच आम्हाला स्वातंत्र्य नकोय. मग आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे काय पाहिजे? तर आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे ते वैचारिक स्वातंत्र्य पाहिजे, बरोबर. येण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. आणि मग ते जर आम्हाला हवं आहे तर त्यासाठी आधी आम्ही सक्षम झालं पाहिजे. एखादा निर्णय तुम्हाला जर स्वतःहून घ्यायचा असेल तर त्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करून, सर्व सर्व दृष्टीने विचार करून मग तो निर्णय घेतला पाहिजे. आणि मग ठामपणे आपण घरातल्या लोकांना असं सांगू शकू की नाही नाही, मी हा घेतलेला निर्णय बरोबर आहे आणि त्याचे परिणाम योग्यच होणार आहेत. त्याच्यासाठी आधी आपला अभ्यास वाढला पाहिजे. केवळ दूरदर्शनच्या मालिका बघण्यात वेळ घालवू नका. आणि तो वेळ तुम्ही जो वाया घालवताय तो जर अभ्यासात घालवला तर तुम्ही निश्चितपणे, प्रत्येक गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे हो. आज असं होतं की माहीतच नसतं काय, आणि मग निर्णय कसे घेणार? मग चुकून वाकून एखादा निर्णय घेतला तर त्याची दुसरी बाजू माहित नसते, त्यामुळे तो फेल जातो. आणि मग फेल गेला की पुन्हा तुम्हाला नाही, तू त्याचीच नाहीस. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला आत्मनिर्भर व्हायचंय तर आधी तुमचा अभ्यास वाढवा, तुमचं नॉलेज वाढवा, निर्णय क्षमता तुमची वाढवा, आत्मविश्वास वाढवा आणि दुसऱ्याच्या मताचा आदर करायला शिका. केवळ तुमची मतं दुसऱ्यावर थोपवू नका. बॅलन्स ठेवून त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करता आला पाहिजे, दोन्ही बाजूनी विचार करता आला पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला साधेल त्यावेळेला तुम्ही नक्कीच आत्मनिर्भर व्हाल.
मस्त मॅडम, मस्त. फार चांगलं सांगितलं तुम्ही. आणि हे आपण एकदा हरलो किंवा एक निर्णय चुकला म्हणून थांबलं नाही पाहिजे. थांबलं नाही दुसऱ्यांदा पाहिजे. निर्णय घेण्याचं धाडस पण दाखवणं गरजेचं आहे. आणि जसं मॅडम म्हणाले की अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळे करतायत म्हणून मी करतो असं नाहीये. तर माझ्यातली मी ओळखून जर आपण तो म्हणजे आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला सुरुवात केली तर निश्चित आपण आत्मनिर्भरतेपर्यंत पोहोचू. आणि तोच एक सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्यासाठी असणार आहे असं मला वाटतं. आता आपण मॅडमांच्या पुरस्कारांकडे वळूया. स्वयंसिद्ध पुरस्कार असेल, गुरुकुल समाजवर्ती पुरस्कार असेल किंवा जिल्हास्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार असेल. फार थोडी नावं घेतली आहेत मी. मॅडमांच्या काव्यसंग्रहाला आणि प्रवास वर्णनाला देखील पुरस्कार मिळालेले आहेत. हे पुरस्कार आपल्याला आयुष्यात फार काही देतात असं प्रत्येक जणच म्हणतो मॅडम. तर तुम्ही या पुरस्कार जे तुम्हाला मिळाले याविषयी तुम्हाला काय वाटतं? काय असतं, पुरस्कार मिळाल्यानंतर कुणालाही आनंद हा होतोच, तसा तो मलाही झाला. पण जसे पुरस्कार मिळतात की नाही तसं तुमची जबाबदारी पण वाढते. आणि आपण आत्मपरीक्षण करायला लागतो की माझ्या अमुक एक कलाकृतीला पुरस्कार मिळाला, पण ती कलाकृती आणखीन चांगली कशी होईल, ती खरंच त्या पुरस्काराला योग्य होती का, हे आत्मपरीक्षण आपलं आपण करायचं असतं. म्हणजे आपल्यामध्ये प्रगती होते आणि हे करायला तो पुरस्कार तुम्हाला भाग पडतो. कारण पुरस्कार इतका मोठ्या व्यक्तीच्या नावाचा असतो की नकळत तुम्हाला ती उंची गाठायची असते. म्हणजे मी आज कुठे आहे आणि मला कुठल्या उंचीवर पोचायचंय, इकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, हे भान तुम्हाला पुरस्कार देतात. आणि पुरस्कारांपेक्षा सुद्धा सांगू का, आपण जे काम केलेलं असतं, ज्या कार्याकरता तो पुरस्कार मिळालेला असतो ना, त्याचं समाधान तुम्हाला जास्त आनंद देतं पुरस्कारापेक्षा सुद्धा. म्हणजे मी त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगते. मला जो राजीव गांधी पुरस्कार मिळाला एका कामासाठी, मी ज्या वेळेला लोणावळ्याला बदली झाली आणि लोकलनी अपडाऊन करत होते, त्यावेळेला तळेगाव जवळ एक सेंटर फॉर इंडिपेंडंट लिव्हिंग नावाची एक अपंगांची संस्था होती. तिथल्या एका महिलेची आणि माझी ओळख झाली. त्या निमित्ताने मी त्या संस्थेला भेट दिली, त्या संस्थेची सगळी माहिती काढली. आणि त्याच वेळी माझ्याकडे जी कामाला बाई येत होती घरकाम करायला, म्हणजे समाजकार्य करायला तुम्हाला लांब कुठे जावं लागत नाही हो, आपल्या अवतीभोवतीच आपल्याला गोष्टी सापडतात. तर त्या बाईंची मुलगी 17 वर्षाची होती ती त्यावेळेला, आणि ती दोन्ही पायांनी अपंग होती. म्हणजे 1.5 वर्षाची असताना जी ती अपंग झाली, ती घरामध्ये खुरडत चालत होती. मग मला जेव्हा त्या संस्थेची माहिती मिळाली, मी त्या दोघी मायलेकींना स्वतः गाडी करून तिथं संस्थेत घेऊन गेले. तिथल्या डॉक्टरांनी तिला तपासलं आणि आम्ही हिला संस्थेत दाखल करून घेऊ म्हणून सांगितलं. अर्थात त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली, कारण त्या बाईंना समजावून सांगणं, 17 वर्षाची तरणी-ताठी मुलगी तिथं कशी ठेवू हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांना होता. पण तिथं जाऊन त्यांना तो विश्वास देऊन त्या मुलीला तिथं भरती केलं. पहिल्या वर्षामध्ये त्यांनी तिला पहिली आणि दुसरी इयत्ता शिकवल्या. तिच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तिच्या दोन्ही पायांची ऑपरेशन केली. आणि जून मध्ये जेव्हा मी त्या संस्थेत तिला भेटायला म्हणून गेले, तर मी ऑफिसकडे चालत जात असताना मला पाठीमागनं एकदम आवाज आला, काकू काकू हाक मारलेला. मी वळून बघितलं तर ती मुलगी, तिचं नाव प्रीतम गोणेकर, दोन्ही काख्यामध्ये कुबड्या घेऊन ते आर्टिफिशियल पाय लावून चालत माझ्याकडे येत होती. आता सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा आलाय. अक्षरशः मी त्यावेळी तिच्या गळ्यात पडून रडले मॅडम. तो मला मिळालेला सगळ्यात मोठा पुरस्कार होता. त्या कामातलं जे ते समाधान, मी काहीच केलं नव्हतं, फक्त त्यांना दिशा दाखवायचं काम मी केलं होतं. करणारा तर परमेश्वरच असतो आणि तोच बुद्धी देतो, फक्त मी त्याला निमित्त मात्र झाले. पण एवढं मोठं काम ते झालं आयुष्यामध्ये की ती मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली. तिथं ती 8वी पर्यंत शिकली. त्यानंतर कुडाळला नसीमा हुर्जुकांच्या संस्थेमध्ये ती आली. तिथं ती काम करते. आता तिचं लग्न झालंय आणि ती सावंतवाडीला असती आणि अतिशय सुखात आहे. वा, कुठला मोठा पुरस्कार असतो. त्यामुळं त्या पुरस्कारापेक्षा सुद्धा हा सगळ्यात मोठा पुरस्कार मला मिळालाय की एक मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली. मस्त मॅडम. तुम्ही सांगत असताना माझ्याही अंगावरती शहारा आला. कारण हे जे समाधान असतं ना, मला वाटतं हेच प्रत्येक जण शोधत असतो. आणि ज्याला ती संधी मिळाली ना, त्याने ती काय म्हणतो आपण, ती संधीचं सोनं करायला पाहिजे आणि ते समाधान अनुभवलं पाहिजे. हा अनुभवण्याचाच एक किस्सा आहे असं मला वाटतं.
फार सुंदर मॅडम तुम्ही सांगितलं. ह्या गप्पा संपूच नयेत असं मला वाटतंय, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मला आता हे शेवटाकडे घेऊन यावं लागतंय, की आपल्या ह्या सगळ्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना, प्रेक्षकांना एक कविता रूपी संदेश तुम्ही द्यावा. कारण खास एक कवयित्री जर आमच्या समोर असेल, तर कविता ऐकायला मला निश्चितपणे आवडेल म्हणून. नक्की नक्की. मी आपल्याला एक गझल ऐकवते. वा. गझलेपूर्वी एक मतला आणि 2 शेर. माझ्याच पावलांची मी पाय वाट झाले, माझ्याच पावलांची मी पाय वाट झाले, आखीव जीवनाचा रेखीव घाट झाले. संसार थाटलेला दोघे मिळून आम्ही, संसार थाटलेला दोघे मिळून आम्ही, चौरंग तो पूजेचा मी मात्र पाट झाले. चौरंग तो पूजेचा मी मात्र पाट झाले. फासात मान ज्याची तो मोकळाच झाला, ज्यांनी फास लावून घेतला तो. फासात मान ज्याची तो मोकळाच झाला, शिक्षा तिला कशाची कोरे ललाट झाले. आणि गझल आहे. वाटेत फार काटे जाऊ नकोस पोरी, वाटेत फार काटे जाऊ नकोस पोरी, अन संकटात जीवा घालू नकोस पोरी. वेड धाडस करू नये, धाडस करताना सुद्धा विचारपूर्वक करायला. बाणा तुझा लढाऊ, बाणा तुझा लढाऊ लढण्यात मौज आहे, बाणा तुझा लढाऊ लढण्यात मौज आहे, तक्रार सूर गाणे गाऊ नकोस पोरी. आणि पुढचा शेर बघा. ते माय बाप त्याचे झिजलेत त्याजसाठी. हे आत्ताच्या नवीन लग्न झालेल्या पोरींसाठी हा शेर आहे. ते माय बाप त्याचे झिजलेत त्याजसाठी, वृद्धाश्रमात त्यांना धाडू नकोस पोरी. आणि पुढचा शेर बघा. मोकाट श्वापदांची वस्ती जरी सभोवती, मोकाट श्वापदांची वस्ती जरी सभोवती, अबला मुळी तुला अबला मुळी ना तू, सॉरी, मोकाट श्वापदांची वस्ती जरी सभोवती, अबला मुळी तुला तू मानू नकोस पोरी. आपलं रक्षण आपणच केलं पाहिजे. खांद्यास लाव खांदा मर्दास साथ दे तू, खांद्यास लाव खांदा मर्दास साथ दे तू, मर्यादशीलतेला सांडू नकोस पोरी. आणि शेवटचा शेर आहे. संस्कार संस्कृतीची जाणीव ठेव थोडी, संस्कार संस्कृतीची जाणीव ठेव थोडी, सैराट होऊन या वागू नकोस पोरी, सैराट होऊन या वागू नकोस पोरी. वाह वाह. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य सैराचार यातला फरक कळला पाहिजे, यातली सीमारेषा महिलांनी ओळखली पाहिजे आणि मग आपली प्रगती केली पाहिजे. नक्कीच नक्कीच मॅडम, फार सुंदर सांगितलं. आणि अगदी मोजक्या शब्दात बरोबर जे काय संदेश आपल्याला द्यायचा होता तो मला वाटतं तुम्ही दिलेला आहात. आपल्या म्हणजे कुठलेही जे ऐकणारे प्रेक्षक असतील, नवीन पिढी जुनी पिढी हा वाद तुम्हाला घालायचंच नाही, कारण स्त्री ही प्रत्येक पिढीमध्ये तीच असते आणि त्याच प्रवासातून तिला जायचं असतं. पण हे बरोबर संदेश मला वाटतं मॅडमांनी आपल्या सगळ्यांच्या पर्यंत दिलेला आहे. संजीवनी मॅडम, तुम्ही आलात, तुमचा आत्मनिर्भरतेचा प्रवास तर मांडलाच असतं, पण त्याचबरोबर जगण्याकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी तुम्ही आम्हाला दिली, एक उर्मी दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मॅडम. थँक्यू सो मच. आणि आपल्या ऑनलाईन बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचे आणि मैत्रिणींचे आभारही मी मानेन. आजच्या या हिरकणीचा प्रवास कसा वाटला हे सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच.